यानंतर मालवाहतूक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय लाडजी नदाफ यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करावे। वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य, आपल्या या संघटनेचा ब्रीद वाक्य आहे, ना कोणत्या पक्षाचा ना कोणत्या धर्माचा, महासंघ फक्त चालकांचा। ही संघटना रियाजभाई यांनी 2021 साली रिक्षा चालकाच्या उन्नतीसाठी आणि रिक्षा चालकाच्या सन्मानासाठी उभी केली। तरी रियाजभाई यांचा या संघटनेमध्ये मोठं योगदान आहे। आम्ही पण त्यांच्याबरोबर काम करत आहात मालवाहतूक संघटनेमध्ये, पण त्यांच्याबरोबर योगदान आपण देऊ शकत नाही। 15 जून 2024 रोजी रियाजभाई यांनी मला मालवाहतूकची जबाबदारी दिली प्रदेशाध्यक्ष म्हणून। सोलापूर जिल्ह्यामध्येच काम करत असताना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। फक्त आम्ही 1.5 वर्षामध्ये मी 2 जिल्ह्यामध्येच फक्त संघटनाचा कार्यकारिणी केलेली आहे। काम करत असताना त्रास होत आहे। तरी रियाजभाई यांनी आपली संघटना रिक्षा चालकाची 22 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्य करत आहेत। तरी मालवाहतूकची जबाबदारी दिल्यानंतर मी सुद्धा काम करायचा प्रयत्न करू लागलेला आहे। मालवाहतूक चालकांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत। तरी रियाजभाईंना मी सांगतो की मालवाहतूक संयुक्त महासंघ चालकाचा वाचा फोडण्यासाठी आम्ही 19 एप्रिल रोजी सोलापूरचे लोकप्रतिनिधी व प्रशासनाला बोलून हैदराबाद रोड मुळेगाव रोड रोजी तिथे मेळावा घेतला होता। मार्केट यार्ड परिसरात मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत मालवाहतूकचे, तरी त्यासाठी आम्ही प्रयत्न करू लागलेला आहे। मार्केट यार्डमध्ये जे मालवाहतूक आहेत, मार्केट यार्ड परिसरात कांद्याची आवक वाढल्यानंतर तिथं गाड्याला उभारण्यासाठी पार्किंगची सोय नाही, तरी त्यांना बराच त्रास होत आहे। चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात आहे। स्टेजवर व्यासपीठावर जे मंडळी आहेत, मी त्यांना विनंती आहे सर्वपक्षीय मंडळींना की आम्हाला मार्केट यार्ड परिसरात मोठी तक्रार आहे। इरफानभाई, तुम्ही अजितदादाला बोलून आमचा मार्केट यार्ड परिसरात आम्हाला पार्किंगची व्यवस्था करावी। तर तिच्यासाठी जमीरभाई तुम्हाला बी बोलतो मी की आम्हाला मालवाहतूकसाठी मोठा प्रॉब्लेम आहे मार्केट यार्डमध्ये। मी माझी हिच्या रियाजभाईच्या पहिला हे करायचा प्रयत्न होतो, पण रियाजभाई संघ काम करताना मला पाठबळ भेटत आहे म्हणून मी हे समस्या मांडत आहे। रियाजभाईला मला मोकळीक दिलेली आहे काम करण्यासाठी। तर मार्केट यार्डमध्ये सीजनमध्ये 1500 गाड्याची आवक येते। अक्षरशः ड्रायव्हरांची अवस्था कुत्र्यासारखी होते। तिच्यासाठी जे आहे ना, आपले ड्रायव्हर जे आहे मालवाहतूकचा जे बी आहे लांब जात आहे, 1000-2000 रनिंग करून येत आहे, तिची बेकार अवस्था करतात। तिच्यासाठी मार्केट यार्ड परिसरामध्ये 1-2-5 एकरची जागा पार्किंगसाठी शासनानं उपलब्ध करून द्यावी। इरफानभाई, हे आपल्याला आपण सरकारमध्ये आहात, तिच्यासाठी आपल्याकडे नम्र विनंती आहे। आमचे बी अध्यक्ष बसले आहेत, तिने आता विरोधात आहेत, पण तुम्ही सरकारमध्ये आहेत म्हणून तुम्हाला मी विनंती करतो। दुसरा एक प्रश्न आहे की मालवाहतूकचे आम्ही जे सर्व्हिस रोड आहे, ते सर्व्हिस रोड बऱ्याच वर्षापासून विस्कळीत पडलेला आहे मार्केट यार्ड ते बोरामणी। तिच्यासाठी सुद्धा आम्ही राष्ट्रीय प्राधिकरण अधिकाऱ्याला पत्र लिहिलेलं आहे। तिने आम्हाला पत्रामध्ये उत्तर सुद्धा दिलेलं आहे की आम्ही करायचा प्रयत्न करत आहेत म्हणून, त्यांचं उत्तर आम्हाला भेटलेलं आहे। तिच्यासाठी दुसरा एक अजून प्रश्न आहे की आमचे प्रदेश महासचिव मालवाहतूकचे संजय कुराडे यांनी नितीन गडकरी साहेबाला एक पत्र लिहिलेलं आहे की जे डिझेल आणि इथेनॉलचा जे प्रॉब्लेम आहे, तिच्यासाठी सुद्धा आम्हाला आमची मालवाहतूक संघटना काम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। तिच्यासाठी जे मालवाहतूकचे जे प्रश्न आहेत, आपण लोक आमच्या पाठीशी उभे राहिल्यानंतर आम्ही नक्कीच अजून काम करण्याचा प्रयत्न करतो। मी इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महासंघ। खूप खूप धन्यवाद लाडजी नदाफ। यानंतर आताच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक